जय कांदेत भाऊ भाऊ सो आज लय खतरनाक टॉपिक शेतो तू सगळ्यातले सताळत भाई काय लघुत्तम समापवर्त एव महत्तम समापवर्त भाग ते जाऊ द्या ते लसे मसे म्हणतो ठीक एल सेम आणि एस सेम बाकी ते भांगडा नावा पडा नाही ठीक आहे आणि तुमले ना एकदम मस्त बेस्ट उदाहरण आहेत मी त्या पद्धतीने ठीक आहे ठीक आहे या प्रिवियस क्वेश्चन है आर्मी वो संख्या ज्ञात करे वो संख्या ज्ञात करे ज्ञात करे जिसका वर्ग 130 एव 50 के 130 और 150 के वर्गों के अंतर के बराबर वर्गों के अंतर के बराबर आता काय भानगड माहिती का देखा आता वर्गमुळात x अधिक y x अधिक म्हणजे गुणिले आहे ठीक आहे आता सूत्र आता x म्हणजे काय पहिली संख्या आणि y म्हणजे दुसरी संख्या एक म्हणजे तुम्ही आले 130 y म्हणजे वर्गमूळ ठीक आहे x अधिक y म्हणजे 130 अधिक 50 गुणिले 130 वजा 50 ठीक 130 आणि 50 180 गुणिले 130 आणि 50 होणार 80 ठीक 8 8 144 आहे शून्य येणार ठीक आता काय म्हणणार माहिती का डबल शून्य आता 18 180 गुणला 80 ठीक आहे लिहा तो मग पुढलं सांगा ठीक देखा एक्स वाय एक्स वजा वाय 130 अधिक 150 130 50 180 130 वजा 50 80 18 8 18 44 हा 0 8 हा 0 8 आता 14 400 120 नाव कोणा वर्ग आहे लिहा पुन्हा एकदम बेस्ट आहे मस्त मला फेमस आहे एकदम बाहेर उदाहरण आणले त्याची तुम्हाला एकदम शिकायला खूप बाहेर वाटते आता ह्याचे उदाहरण आहे हे उदाहरण खूप आयएमपी आहे आर्मी एकदम 100% आहे फेमस आहे यदि दो संख्या का प्लस म्हणजे लस है कसम दिला यदि दो संख्याओं का लस म्हणजे लस या लस 40 तथा मस म्हणजे मसावी या मसावी 2 हो एव 2 हो एव पहिली संख्या 10 हो तो पहली संख्या 10 हो तो दूसरी संख्या ज्ञात करें ठीक आता है लिखा ये ना सूत्र है पहली संख्या गुणिले दूसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसा ठीक मस्त लसा लिहायचं त्याला तो आपण प समापर तरी त्यापेक्षा मसावी लसा लिह ठीक आता पहिले संख्या घेतली तुम्ही आली दे पहिली संख्या 10 दिली दुसरी संख्या x म्हणा ठीक आता मसावी दिला दिले 2 प्लस एक दिले 40 एक गुणिले का 2 भागिले x भाग गुणा 40 गुणिले 2 भागिले 10 शून्य घ्या शून्य 4 दोन्ही मग दुसरी संख्या काय तुम्ही आली 8 लिहा पुढलं उदाहरण खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे त्यांना आपण उदाहरण दान काहीतरी लिहिते ते लक्षात ठेवतो
जेवढं लिखित आहे तेवढं एकदम टेस्ट करा. मी सांगितलं तुमच्या लक्षात राहणार म्हणून लिखित देणं पडा मला. ठीक. ज्यावेळेस दिलेल्या संख्या समान असतील, आणि त्यांचा घातांक भिन्न असेल. भिन्न म्हणजे काय? वेगळा. भिन्न असेल त्यावेळेस त्यांचा लसावी हा मोठा घातांक असलेली संख्या असेल. ठीक आहे. देखा उदाहरण देखा, ते उदाहरण तुला सांगा. ठीक. 3चा 7वा घात, 3चा 12वा घात, 3चा 17वा घात. आता आपलं काय करणार? लस करणार. एक उदाहरण आणि दुसरं उदाहरण. 4चा 9वा घात, 4चा 20वा घात आणि 4चा 25वा. आता काय म्हणाल नियम देखा, ज्यावेळेस दिलेल्या संख्या समान आता 3 3 3 4 4 सारखा संख्या आणि त्यांचा घातांक म्हणजे हा 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 ठीक हा भिन्न वेगळा असेल तर त्यावेळेस त्यांचा लसाव्या कोणता असतो? मोठा घातांकातली संख्या. आता 7 मोठा आहे का 12? 12 पेक्षा 17 मोठा म्हणजे हा कोणता होणार? यांना लसाव्या काय होणार? 3 ला 17 घात. आता 9 पेक्षा 20 मोठा, 20 पेक्षा 25 मोठा, त्यांना लसाव्या काय होणार? तुम्हाला हा 4 ला 25. ठीक. लिहा. फुल उदाहरण. ज्यावेळेस दिलेल्या संख्या आणि त्यांचा घात दोन्ही भिन्न असतील त्यावेळेस त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराला असतो. ठीक. काय बनवणार तुम्हाला सांगा. ठीक. या आता काय का आता 2 आहे आणि 2 ले 3 6 म्हणजे त्यांना घन का 2 ना घन किती लावला तुम्हाला आला 8. ठीक. आणि 3 ना वर्ग किती लावून तुम्हाला आला 3 वर्ग तुम्हाला 9. मग ह्याच्या दोन संख्या केस ना गुणाकार मध्ये जाऊ ना वाटे वाटे तुम्हाला गुणाकार लिहा. फुल होता है इंटरेस्टिंग.
आता हे उदाहरण एकदम इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला असं वाटेल की हे उदाहरण काय यावं पाहिजे. ठीक आहे, आता 3 नावाचा दुसरा घात, 2 नावाचा पाचवा घात, 4 नावाचा तिसरा घात, इनका लसण निकाल. लसण म्हणजे लस आहे बरं का. याचा भानगड काय माहिती तुम्ही, एक गोष्ट याचा कॉमन देण्यासारखी की जी संख्या रास हा आधी जी संख्या आहे घात, ती संख्या काय करा आणि त्या संख्याला जो घनरास तो घन काढला. ठीक, आता 3 ना वर्ग काय होणार 9. ठीक, आता ते 3 ना वर्ग 9 ना काही करत असताना तुम्हाला काही जर लिखासारखं होतं मला तर नाही वाटत तुम्ही लिखी देऊ, कारण एकदम साधी साधी सरळ गोष्ट आहे. 3 ना वर्ग 9, 2 ना द्या, 2 ना पाचवा घात काय तुम्हाला द्या 2 2 2 2 1 2 3 4 5, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 2 16, 16 5 4 ना जो घन आहे 4 चे 16 64. ठीक आहे, आता येणार लसा. आता आपण ते का मराठी मी सांगितलं ते आता परत हिंदीमध्ये सांगते की ज्या टाइमला अपूर्णांकांना लसावी काढत असताना जर आपण लसावी विचारला तर अंशाला लसावी छेदना मसावी. अंशाचा लसावी छेदाचा मसावी. तुम्हाला मराठीमध्ये लक्षात राहणार अंश काय एक ना लसावी कधी राहणार मसावी ते 8 9 80 90 64 या कोणत्या संख्या पडा तर मसावी काय नाही एक काय काय लसावी जाऊन ना सिंपल सांग. आता अशा प्रकारे उदाहरण होतात. आता पुढला जे आपण लेक्चर त्या लेक्चर म्हणण्यापेक्षा खूप स्टँडर्ड उदाहरण भेटते. ठीक, भेटत पुढला व्हिडिओ तोपर्यंत जय खानदेश.